तर राज्यामध्ये पुन्हा एकदा उष्णतेची लाट तीव्र होत असताना आज कोकण किनारपट्टीवरील तळ कोकणात उष्णतेचं प्रमाण वाढलंय। पर्यटक कोल्ड्रिंकच्या दुकानामध्ये गर्दी करतायत। शासनानं नियमावली जाहीर केली आहे। शासनानं दुपारी 12 ते संध्याकाळी 4 या काळामध्ये घरातनं बाहेर पडू नये असं देखील म्हटलंय। मात्र असं असूनही पर्यटक मात्र मोठ्या प्रमाणात हे उन्हामध्ये फिरतायत, पर्यटनाचा आनंद घेत आहेत। अर्थातच ते बाहेर पडलेले आहेत घराच्या, ते पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी। आणि याचाच मालवणी भाषेत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। आपण आहोत तळ कोकणात असो आणि खरं तर इथली परिस्थिती जर बघूची झाली तर डेंजर परिस्थिती निर्माण झालेली असा। कारण या कोकणात आपण आता वेंगुर्ल्यात असो, खरं तर उष्माघात एवढ्या प्रमाणात झालेला, कधी 35 डिग्री सेल्सिअस असता तर कधी 37 तर कधी 40 डिग्री सेल्सिअस असो। मात्र इथलो जो उष्माघाताचा प्रकार असा तो आता वाढलेला असा। आपण या ठिकाणी हयसर इलो ते आता इथले काही व्यावसायिक असतात, तिथे आता कोल्ड्रिंकच्या दुकानात काही थंड पितात त्यांच्याकडे आपण जातो। काका काय सांगशात, ती मरणाची गरमी झाली आहे, काय परिस्थिती आहे सांगा। 10 वाजल्यानंतर घराच्या बाहेर पडायला नको इतकी गरमी झालेली आहे। गरमी खूप, तरी ऐसरीला नंतर थोडा आमचं मच्छीमारचा धंदो परत पर्यटनाचा धंदो त्याच्यात सुद्धा पर्यटन ही तरी लोक येतात। आम्ही आमच्या पोटी छत वगैरे सगळं असतं, कोल्ड्रिंक वगैरे फ्री मध्ये मिळतात, तरी लोक करतात व्यवस्थित मार्केट ह्या होता धंदो। पण याचा आता धंद्यावर तुमच्या काय परिणाम नाही? धंद्यावर परिणाम होता थोडंसं समजला, नंतर गरमीमुळे थोडस प्रॉब्लेम झालो, पण ही गरमी यंदा खूपच वाढली आहे। नक्की कोकणात मात्र इतकी गरमी वाढली आहे की अक्षरशः वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे। माझ्याबरोबर दुसरे एक असं तुम्ही आता थंडा पिता, त्याचं गरमी मरणारी झाली आहे, काय कसं बघतात? तसं म्हणजे तसं बघू गेलं तर गरमी खूपच झालेली आहे। 10 नंतर सांगितल्याप्रमाणे बाहेर पडाक तर काय आत नाही, पण आमचं पण एक बिझनेस आहे, एक टुरिझमचा धंदो हा। लोक येतात, आम्ही त्यांना म्हणजे व्यवस्थित कोऑपरेशन पण हा करतो, त्यांना थंड वगैरे हा केला जाता आणि आमकाच थंड लागता पिऊचं इतकी झालेली आहे। ह्यांका थंड पिऊची वेळ इलेली असा, म्हणजे किती गरमी हैसरी वाढली असा बघा। काय सांगशात, गरमी इतक्या प्रमाणात वाढली आहे, कोल्ड्रिंक पिता तुम्ही, काय परिस्थिती आहे? परिस्थिती तुम्ही बघता, आपण घाम बिम पडला म्हणजे बघता तुम्ही काय परिस्थिती आहे। आता ही गरमी याच्यावर वाढली आहे, पण आता काय करणार पडलं, तरी पण आम्ही इकडचे लोक वेंगुर्ल्यावासी जे आहेत ना, हे आता येणाऱ्या पर्यटकांना सहकार्य करून म्हणजे त्यांना जे आराम मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही थंडगार त्यांना पेय देत असतो। म्हणजे त्यांना रिलॅक्स आणि त्यांना मनोरंजनासाठी आम्ही हे जे वॉटर स्पोर्ट करतोय ना त्याच्या मनोरंजनासाठी मग आले, उद्योग वाढला, जे बेरोजगार आमचे आहेत त्यांना उद्योग मिळाला, काही पोटापाण्याचा भागला, त्याच्यामुळे आमचं जरा चाललंय। पण ह्या गरमीचा त्रास खूपच झालेला आहे। नक्की गरमीचा त्रास होता असे हे सगळेच जण सांगतात। काका बघा, शासनानं अशी एक नियमावली केली आहे की 12 ते 4 या वेळेत काम करायचं नाही। मग जर समजा असं काम जर झालं नाही तर तुमचं नुकसान होतं नाही? नुकसान भरपूर होतं। गरमीचं प्रमाण वाढलं, कसं बघतात? गरमीचं प्रमाण तसं वाढलं का तसं नाहीच केला, काम नाहीच केला। नक्कीच आपण बघतो हैसर ना, आणखीन माझ्यासोबत काही पर्यटक असतात माझ्यासोबत हैसर गेलेत, हे फिरा गेलेत, ह्यांच्याकडे आम्ही जाऊया। गरमी उष्णता इतकी वाढली असं तुम्ही फिरा गेलात, काय वाटतं तुमचा? ऍक्च्युली उष्णता वाढल्यामुळे फिरायला वगैरे थोडंसं डिफिकल्ट होत आहे आणि म्हणजे जसं बीचवर एन्जॉय करता येऊ शकतं तसं एन्जॉय करू शकत नाही। पण ह्याचा उष्माघाताचा त्रास होतोय ना तुम्हाला? होतोय, पायाची आग वगैरे सुटतीये, डोकं दुखतंय, त्यामुळे म्हणजे ओव्हरऑल उष्माघाताचा बऱ्यापैकी त्रास होतो। नक्कीच, म्हणजे पर्यटकांना सुद्धा फार मोठा त्रास होता असा। माझ्यावर आणखी एक हैसर पर्यटक असा, त्याच्याकडे मी जातोय। काय सांगता, तिथे गरमी वाढली असा? गरमी खूप वाढलेली आहे, गरमी वाढली त्याच्यामुळे सगळे पर्यटक जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे आता वेंगुर्ल्याकडे धाव घेतात ना, गोव्यात धाव किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी पर्यटन दृष्टीने आता जे विकसित झालेले असतात गाव तिकडे न जाता वेंगुर्ल्यात धाव घेतात। आता भरपूर लोकांना आता गरमीचा भरपूर त्रास झालेला आहे। आता मासेमारी नसल्यामुळे आपण इकडे नवीनच सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे